मित्रांनी मला सांगितलं होतं, पण आश्चर्यकारक प्रकार कधीच सांगितला नव्हता. आधी मलाही धक्काच बसला. पण हळूहळू सावरत होते. आणि ती जाहिरात वगैरे आहे ना, व्हॉट्सअप आणि फेसबुकवरची पेन टेस्टची, ती चुकून दिल्या गेली होती असं म्हणाले आणि तिकडे गेली मला राहायला त्यांनी. कमालच. चौकशी न करताच तुला राहायला बोलवलं आणि खोली दिली. Strange. नाही ना, आधी बोलावलं आणि मग केली ना चौकशी. काय करतेस, कुठे राहतेस, आई वडील कुठे राहतात वगैरे वगैरे. सांगितलं की त्यांना. मी मूळची मुंबईची. आई नाही मला. माझे वडील इथेच मुंबईला खोबोली मंडीजवळ असतात आणि इथे पुण्यात एका उद्योगात नोकरीला आहे. सध्या भाड्याने होते, पण तुमची झगड्यात पण येणे आहे. मग काही गटी घातली असतील ना त्यांनी? अरे काही नाही रे, बँकेत घरी जात होतो, थोडा दम लागला, तुझे झाडाखाली बसलो. पण तू इथे काय करतोय? हो, एका कामानिमित्त बाहेर जातो. शिपायाला फोन करून इकडे बोलवलं होतं. त्याच्याशी फोनवर बोलत होतो तर तुम्ही दिसलात. आणि काय कसं काय झालं पर्यटन? अरे मस्त आनंद, स्वच्छ निर्मळ हवा, निसर्ग सौंदर्य, बर्फाचे पहाड, समुद्र, देवदर्शनही आणि पर्यटनही. मजा आली. हो, प्रयागराजला गंगेत डुबक्या मारल्या म्हणे तुम्ही. अरे माझी सगळी पापं धुतल्या गेलीत ना. जी पापं नक्कीच तशी, पण काही अनाव धुलायला झाली असतील तीही धुतल्या गेलीत ना. एक नंबर बरं का. मग आपण संध्याकाळी पार्टी ना. आहे ना, गुड. पण तू नसणारच त्या पार्टीला. का? अरे का म्हणजे काय, माझ्या सगळ्या ऑफिसच्या कलिगला बोलवलेलं आहे. तू कसं असशील तिथे? माझी परवानगी न घेतात. अण्णा, तुमची परवानगी मी गृहीतच धरली होती. मी तुम्हाला सांगणारच होते, पण तुम्ही नाही म्हणत असणार तर मी त्यांना कॅन्सल फोन करून सांगते. नाही ना, तू पार्टी अजिबात कॅन्सल करायची नाहीस. फक्त कर्नल देतात ना परवानगी, आणि मी आहेच ना. कर्नल हो म्हणा तिला. आता तुम्ही म्हणताय तर तुमच्यामध्ये मी आणि अण्णा जाऊन बसलो तर काय, आमच्या बसण्याने त्या अधिकच बर्फाच्या आत दिसले. आणि सवयीप्रमाणे ऑर्डर केली अण्णांनी. 2 पेग पिक्चर, सोडा और आईस लेकर आओ. त्या बारमधला माणूस बाहेर आला आणि आमच्याकडे विचित्र मंत्र्यांनी बघत म्हणाला, ये एक और सोडा तो ठीक है मगर आईस खुर्ची के नीचे हाथ डालो, जितना चाहे उतना निकाल लो. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या चॅनलचे खूप खूप आभार. आणि कामगार कल्याण मंडळातर्फे जी स्पर्धा झाली आणि आमचं एक नाटक कर्नल सरंजामे आणि ती सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर तर्फे आणि कामगार कल्याण केंद्र बल्लारपूर तर्फे आम्ही आज इथे सादरीकरण केलं. सगळ्या कलावंतांनी खूप छान केलं काम, सगळ्यांनी आणि टेक्निशियननी सुद्धा छान केलं. त्याबद्दल सगळ्याचे आभार आणि आपल्या चॅनलचे सुद्धा आभार. धन्यवाद. नाटकाविषयी काय सांगा? नाटक आमचं एक फॅन्टसी होतं, त्याच्यामुळे एक वेगळीच मजा होती ती करण्यामध्ये. आणि स्टोरी त्या पद्धतीने आम्ही ऍक्ट मधनं केलं ते, आणि खूप मजा आली. नाटक खूप वेगळ्या पद्धतीचं होतं आणि छान झालं. स्पर्धेविषयी काय सांगा? स्पर्धा ही सर्वप्रथम तर कामगार कल्याण मंडळाचे खूप आभार. स्पर्धा त्यांची दरवर्षी असते, त्याच्यामुळे आम्ही पण या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतो. आणि चंद्रपूरवरनं म्हणजे बल्लारपूर केंद्रावरनं आम्ही इथे आलोय, त्यामुळे खूप छान वाटतं. स्पर्धा होतोय, प्रत्येक वेगवेगळी नाटकं इथे येतात, वेगवेगळे कलावंत आपले सादरीकरण करतात. आणि कुठेतरी आपल्यालाही असं एक वाटतं की स्पर्धेमध्ये आपणही कुठेतरी असावं या रेसमध्ये. सो खूप छान वाटली स्पर्धा. नमस्कार, मी प्रजेश घडसे. सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनलचे की आपण आमच्यासारख्या छोट्या कलावंतांना संधी देऊन त्यांना प्रसारित करता. तुमचे आणि सर्व इथे आमचे जे टेक्निशियन त्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. काय सांगाल आमच्या नाटकाविषयी? अ, कशा पद्धतीने तालीम झाली? जेव्हा हे नाटक आमच्या हातात आलं तेव्हा त्या वाटलंच नव्हतं की असं काही घडून जाईल बाबा.
पण आमचे दिग्दर्शक आणि त्यांच्या कौशल्यामुळे ती जी फॅन्टसी होती ती रंगवण्यात त्यांनी जे काही आपला कसब लावला तो खरंच वाखाणण्याजोगा होता. त्यामुळे हे नाटक या उंचीपर्यंत पोहोचू शकलं. खरं सांगायचं म्हणजे आमची महिन्याभरापासून तालीम सुरू आहे. ते म्हणतात ना, कष्टाला एक फळ मिळालं पाहिजे, कष्टाचं फळ मिळालं पाहिजे. तर इतक्या दिवसापासून तालीम केल्यानंतर आज या रंगमंचावर काम केल्यानंतर इतकं समाधान मिळतंय. आमच्या चंद्रपूरचे अळणे सर, बल्लारपूरच्या आमच्या सविता मॅडम आणि आमची संपूर्ण सरंजामी टीम आणि आमचे महत्वाचे म्हणजे लेखक श्री सुनील देशपांडे सर यांचे मी सगळ्यात जास्त आभार मानते. तशीच माझी संस्था सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर, प्राचार्य डॉक्टर काटकर सर, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते की आम्हाला वेळोवेळी ते संधी देत असतात. कामगार कल्याण आम्हाला संधी देत असतं. इतक्या दिग्गज कलाकारांच्या स्पर्धेमध्ये आम्ही सुद्धा आमची स्पर्धा करू शकतो, ही ताकद आम्हाला कामगार कल्याण मंडळाने दिलेली आहे. तर मी सगळ्या कामगार कल्याण मंडळाचे अधिकाऱ्यांचे, सहकाऱ्यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, मी आदर्श मास्टे. पहिल्यांदाच असं एक नवीन कलाकारांना इथे स्टेज भेटल्यानंतरच या स्पर्धेच्या माध्यमातून खूप आनंद होत आहे. याआधी मागच्या वर्षी केलं होतं आम्ही काम, पण दुसऱ्यांदा नाटकाचा एक अनुभव घेताना खूप मजा आली आणि असंच बांधकाम विभागातर्फे असेच नाट्य स्पर्धा होत राहावं अशी आम्ही एक शुभेच्छा देतो, त्यांना पण देतो आणि आम्ही स्वतः पण जोमात काम करू आणि पुढे असंच तुम्हाला आमचं नाट्याच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करत राहू. धन्यवाद. आज का जो कर्नल सरंजामे अनीति का जो नाटक हुआ था, मैंने उसका मेकअप किया था और जितने भी कलाकार थे उन्होंने अपना पूरा 100% दिया. और जैसे कि महाराष्ट्र नाट्य स्पर्धा जो होती है, मैं चाहता हूँ कि वो साल में 2 बार हो, क्योंकि इससे नए नए कलाकार लोगों को आगे आने का मौका मिलता है और हमारे जैसे जो नए आर्टिस्ट हैं उनको भी एक अपना जो जलवा दिखाने का मौका मिलता है. सो इन सब के लिए थैंक यू सो मच. नमस्कार मंडळींनो, मी आहे संजीवनी जयकुमार वर्मा फ्रॉम चंद्रपूर. आज या कर्नल सरंजामे ह्या नाटकात मला काम करून खूप आनंद वाटला आणि मला नॉलेज होतं याबद्दल की कसं काय करायला पाहिजे. आणि जेव्हापासून मी ह्या नाटकात आले आणि मला इतकं भरपूर काही शिकायला वाटलं आणि खरं म्हटलं तर हा नाटक बघून मला इतकं अत्यंत आनंद झाला की नाही, म्हणजे मी कधी इमॅजिन पण नाही केलं असतं की म्हणजे इतकं छान असते बा. मी जेव्हा पिक्चरवर बघते ना, टी व्हीवर बघते ना, जे पडदा वगैरे असते, आज मी सतत प्रत्यक्ष मी ना माझ्या डोळ्याने बघितलं आणि मला इतका आनंद वाटला. एवढं बोलून मी माझ्या दोन शब्द. धन्यवाद.